हर हर महादेव। आई नो, बहुत दिनों के बाद ये वीडियो आ रही है एंड ये वीडियो बहुत स्पेशल है क्योंकि ये हमारे यूट्यूब चैनल का पहला व्लॉग है। और ये आप थंबनेल देख के समझ ही गए होंगे कि ये कोई ऐसा वैसा व्लॉग नहीं है। ये प्रयागराज महाकुंभ का व्लॉग है। आवाज़ बैठी हुई है, कफ और खांसी के वजह से गले में थोड़ी प्रॉब्लम है, पर ये वीडियो बनाना उतना ही इम्पोर्टंट था मेरे लिए। इन शॉर्ट 2-3 डेज पासून घसा बसला होता, बट तो हळूहळू उठतो आता बिकॉज माय घसा ऑल्सो नोज कि भाई कल सुबह हमें महाकुंभ के लिए निकलना है। जब महाकुंभ स्टार्ट हुआ तब और उसके पहले एक इच्छा थी मन में कि महाकुंभ जाना है, पर ऐसा नहीं था कि जाना ही जाना है। मगर कुछ एक 15-20-25 दिन पहले ऐसा मन में हिट हुआ कि भाई जाना ही जाना है करके। महाकुंभ, ये वाला महाकुंभ जो है वो 144 ईयर्स में एक बार आता है। एंड आई फील कि मतलब 20-25 दिन पहले आई फील कि यार एज एन हिंदू, एज एन सनातनी, हमें जीवन में एक ना एक बार तो महाकुंभ जाना ही चाहिए। तो चाहे फिर वो महाकुंभ हो, पूर्ण महाकुंभ हो या फिर अर्ध महाकुंभ हो, हमें जाना तो चाहिए। ऐसा मुझे फील हुआ। एंड ये वाला महाकुंभ तो 144 ईयर्स में एक बार आ रहा है, मतलब अब खत्म हो गया तो उसके बाद तो 144 ईयर के बाद आएगा तो हम नहीं रहेंगे। और हमारी आने वाली दूसरी या तीसरी पीढ़ी को शायद से वो मौका मिलेगा वो वाला महाकुंभ देखने के लिए। देन आई फील यार जाना है। मैंने फ्रेंड से बात करी कि यार जाते हैं करके। देन वी विल फील कि हाँ यार चल जाते हैं करके, महाकुंभ तो जाना ही जाना है हमें। देन हमने जुगाड़ किया कि स्टार्ट ऐसा, मतलब हमारे दिमाग में आया कि यार कैसे जाए। तो सोचा कि यार बाइक से जाएंगे, मगर फिर सोचा कि अरे बाइक से जाएंगे तो थोड़ा दिक्कत होगी, परेशानी होगी, हेक्टिक होगा, बिकॉज इतना लंबा ट्रैवल तो बाइक पर कभी किया हुआ नहीं है। देन सोचा कि यार ट्रेन से जाएंगे। अगर एक दोस्त को बोला कि तेरा मामा तो है ना टीसी, तो देख जुगाड़ कर यार, कुछ होता है तो अच्छा होगा। देन वहाँ से नहीं हुआ। देन बस का टिकट वगैरह वो सब चीज़ें हुई, वो मैनेज नहीं हुआ। भीड़ भाड़ है, सब 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 चीज़ें हम सुन रहे हैं कि यार बहुत भीड़ है, बहुत ये है, बहुत वो है, रश है। मगर दिल में था कि यार जाएंगे, जाना तो है ही भाई अपने को। देन हमने सोचा कि यार एक कार बुक करते हैं। देन मेरे फ्रेंड है मोनिका करके, देन उसके पहचान में एक कार वाला था, देन उससे बातचीत करी हमने। देन हमने वो कार हायर की और इस वे से हम एक बाय रोड कल महाकुंभ के लिए निकल रहे हैं। और वो होता है ना कि एक चीज़ होती है कि हम प्लान करते हैं यार ऐसे से जाएंगे, ऐसे से जाएंगे, ऐसे से जाएंगे। देन वो होता है ना कि एक खुद की प्लानिंग होती है और एक होती है भगवान की प्लानिंग, है ना। एक होता है कि खुद को जाना है और एक होता है कि भगवान का बुलावा आता है। तो इस केस में ना मेरे साथ कुछ ऐसा हुआ है कि मैं आई फील टोटली फील कि यार इस बार ना मुझे भगवान का बुलाया है कि यार महाकुंभ के लिए जाना है। देन हम कल निकल रहे हैं, ठीक है। सो जर्नी स्टार्ट होगी पनवेल से तो प्रयागराज तक। गणपती बाप्पा मोरया शिवाजी महाराज की जय. गणरायाचं नाव घेत आणि शिवरायांचा जयघोष करत आम्ही आमचा प्रवास सुरू केला. कल्याण, नाशिक, संभाजीनगर, समृद्धी महामार्गाद्वारे नागपूर, MP करत आम्हाला प्रयागराजला पोचायचं होतं. पहाटे लवकर निघाल्यामुळे जाताना आम्हाला सुंदर सूर्योदय बघायला मिळाला. तसा मी तर रोज सकाळी लवकर उठतो आणि सूर्योदय बघतोच, पण बाकीचे मित्र तसे नाहीत. पूर्ण दिवसभरात आम्हाला जास्तीत जास्त किलोमीटर कव्हर करायचं होतं, म्हणून ड्रायव्हर काकांनी गाडी रेमटवायला घेतली. गाडीमध्ये सर्वात भारी झालेला कॉमेडी सीन म्हणजे हा. ॲक्च्युली सीट बेल्ट नावाला होता. बेल्ट लावायला काही ऑप्शन नव्हतं, पण हे यांना माहीत नव्हतं. दोघी बेल्ट लावतायत पण लागतच नाही. मग त्यांना समजला सीट बेल्टचा स्कॅम. हेल्प करायची सोडून काय व्हिडिओ काढतात. ब्लॉग पे जाएगा ना ये. जाताना भगव्या ध्वजाचं दर्शन झालंच आणि मस्त अशा सह्याद्रीच्या डोंगर रांगा बघत बघत आम्ही जात होतो. म्हटलं एक असा व्ह्यू घेऊ. हा माझा पहिला व्लॉग आहे.
त्यामुळे जमेल तशा व्हिडिओ काढत होतो. तुम्ही बघाल तर मी आणि ड्रायव्हर काका आम्हालाच प्रवासाची चिंता होती, बाकी सगळे तर ढाराडूर झोपले होते. मग आम्ही आलो हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर. 701 किलोमीटरचा हा महामार्ग आहे आणि हा नाशिकपासून ते नागपूरपर्यंत आहे. आणि इथे आम्हाला झालं छत्रपती संभाजीनगरमधल्या देवगिरी किल्ल्याचं दर्शन. देवगिरी किल्ला हा डोंगरी किल्ला आहे आणि इथून वेरूळ लेण्या पण काही फार दूर नाही आहेत. हा किल्ला यादवराजा भिल्लम पाचवा याने 11व्या शतकामध्ये बांधला होता. फायनली मी या सगळ्यांना घेऊन प्रयागराज महाकुंभला चाललो आहे. सो आहेत माझ्यामध्ये काही चांगल्या क्वालिटी आहेत की मी एक ग्रुप बनवून त्यांना सगळ्यांना ठीक आहे क्रेडिट द्या नाही द्या तुमची चॉईस. हा देतोय क्रेडिट. भाई तुझं काय म्हणणं आहे? आता आम्ही आहोत समृद्धी महामार्गावर. 700 किलोमीटरचा है ना, 700 किलोमीटरचा हायवे आहे. आम्ही इकडे येणार त्यामुळे सरकारने आधीच हा हायवे बांधून ठेवला होता. सो एन्जॉय करतोय आम्ही या हायवेचा. रात्रीपर्यंत आम्हा सर्वांना मजबूत भुका लागल्या होत्या आणि आम्हाला MP च्या स्टार्टिंग पॉईंटलाच एक ढाबा मिळाला जिथे मस्त जेवण होतं. अनिशने तर जेवणावर चांगलाच ताव मारला. मग इथे एक सेल्फी काढून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आता आम्ही 9 वाजलेत आणि आम्ही महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती आलो आहे. माऊली ढाबा इथे जस्ट डिनर केलं आणि आता एक राज्य चेंज करून आम्ही चाललो आहे दुसऱ्या राज्यामध्ये. देन मध्य प्रदेश, देन त्यानंतर उत्तर प्रदेश, देन प्रयागराज. वी आर व्हेरी एक्साइटेड गाईज. ही आमची एक्साइटेड गाड़ी आणि एक्साइटेड पब्लिक. और इस तरह से हम हमारी मंजिल के करीब जा रहे थे आणि इथून प्रयागराज फक्त 46 किलोमीटर बाकी होतं. आणि अशा प्रकारे 22 तारखेला सकाळी 10 वाजता आम्ही ऑलमोस्ट प्रयागराजला पोहोचलो. इथून त्रिवेणी संगम हार्डली 2 तासांवरती होतं, पण कुणास ठाऊक हा 2 तासांचा रस्ता ट्रॅफिकमुळे 12 तासांचा होणार होता. रस्त्याकिनारी बरीच छोटी छोटी दुकाने होती आणि म्हटलं आपण प्रोटीनसाठी हे खाऊयात. आणि ट्रॅफिक तर विचारूच नका. ट्रॅफिकचा तर इतका वैताग आला होता, पण हा बोर्ड बघून मनाला शांती मिळाली. मी काय बोलतो अनिश, मी व्हिडिओ काढतो कारण मी विसरून गेलो होतो की मला ॲक्च्युली ब्लॉग बनवायचा आहे. ठीक आहे, सो मी व्हिडिओ काढतो. तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स सांगा, फक्त एक्सपिरियन्स सांगा ट्रॅफिकचा. बाकीचा आपण प्रयागराज को तो एक्सप्रेस वो कड़ाके रहेगा. ठीक आहे, तो बोला तुमचा एक्सपिरियन्स बोला मॅडम. मस्त एक्सपिरियन्स आहे. ट्रॅफिक काय भरपूर आहे. भरपूर आहे. ऑलरेडी ट्रॅफिकमध्ये चालू. निकिता थोडासा मेकअप करते, नंतर बोला. अनिश आम्ही काय, मी आणि रोहित आम्ही बाहेर एन्जॉय करतोय, मस्त फिरतोय. आम्ही प्रत्येक टपरी एक्सप्लोर केली. अरे रोहित ये नाही बोलना था भाई. टपरीवर तुम्ही काय करताय? चहा म्हणजे चहा. ओके, चहा बघतोय, काय नाही आम्ही सगळे निर्व्यसनी आहोत, चुकीचा अर्थ घेऊ नये. व्यसनी आहोत. बिस्लरीची बॉटल घ्यायला गेलो तर 80 रुपयाला 2 देतोय. 80 रुपयाला 2, चाय 40 रुपयाला 1. हो. देखो ये धंधा हो रहा है, बिजनेस हो रहा है यहाँ पे. निखिल झाला का? हाँ, गर्मी नाही आहे. गर्मी नाही आहे. हा, बाहेर तुम्ही फिराल ना काहीच वेळ मिळेल. मस्त हवा आहे, थंड आहे हा. आणि ऊन पण एवढं कडक नाही. तुम्ही बाहेर फिरा खरं सांगतो तुम्हाला. बेटर आहे ना. हो, मस्त वाटते. अजून हो, मी तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो. अगं थोडी काच खाली करायला तर बेटर होईल. गाडी चालू करा ना. काका काच खाली करायची होती. सो यू कॅन सी गाईज,
ट्रैफिक तो है भाइयों, ट्रैफिक में है। 20 किलोमीटर कवर हो चुका है। सुबह 11 बजे आए हैं, 11 बजे ट्रैफिक लग रहा नहीं, 11 बजे अभी 4 बजने को आए, तो 5 घंटे ऑलमोस्ट हो गए। तो 5 घंटों में हमने 20 किलोमीटर कवर किया है और आगे 10 किलोमीटर तक ट्रैफिक है। तो देखते हैं, बाकी तो थकान तो महसूस हो रही है, मगर जैसे जैसे नज़दीक जा रहे हैं वैसे अच्छा भी लग रहा है ना अनिश। जय महाकाल, जय महाकाल, हर हर महादेव, जय शिवशंभू। सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे शासनाने जे नियोजन आणि जी मेहनत घेतली होती महाकुंभसाठी ती बेस्ट लेवलची होती। 10 किलोमीटरची ट्रॅफिक क्लिअर झाल्यानंतर सुसाट गाडी निघाली आमची। म्हटलं बरं वाटतंय आता, पण पुढे अजून ट्रॅफिक लागलीच आम्हाला। मेन रोडला ट्रॅफिक असल्यामुळे गावागावातून गाडी घेऊन गेलो आणि सरसों दी खेती देख के मन प्रसन्न हो गया। हम 13 किलोमीटर के अंतर पर पहुंच चुके हैं एंड यहाँ से घाट 13 किलोमीटर दूरी पे है। गाड़ी हमारा कार एक जगह पे पार्क करके हम ये रिक्शा पकड़ के चल दिए हैं। ये हमारे लोग हैं। सब गुंडे लग रहे हैं, मगर गुंडा इसमें से कोई नहीं है। मुंबई से आए हैं ना भैया, 30 घंटा ट्रैवल करके, इसमें सब गुंडा लग रहे हैं, मगर कोई गुंडा है नहीं इसमें से। समीर जी की कृपा है। आणि फायनली आम्ही संगम घाटावर पोहोचलो। भूक तर मजबूत लागली होती, म्हणून म्हटलं एक चांगलं हॉटेल किंवा ढाबा बघून जेवून घेऊ आणि मग मस्त स्नान करायला जाऊ। है खाली और खाली पेट लेके बैठे हैं, खाना परोसा जा रहा है। गंगाज किचन एंड बेकरी, बरोबर। दीदी बोड़े घाई में है। तो रोटी और छोले की सब्जी आ चुकी है। मेन कैरेक्टर को दिखा, ये दो बहुत हेजिटेट होते हैं कैमरा में आने के लिए। पैसा लेते कैमरा में आने के लिए। थैंक यू। जेवण झाल्यानंतर आम्ही संगम घाटावर स्नान करण्यासाठी निघालो। फाइनली हम आ गए हैं संगम के घाट पे। अभी हम जा रहे हैं। 3 पॉइंट है यहाँ पे, है ना, 3-4 पॉइंट्स रहेंगे, हमें भी इतना नहीं मालूम, तो देखते हैं अभी आगे आगे जाके। तो जा रहे हैं संगम के घाट, संगम किनारे, त्रिवेणी संगम के घाट पे जा रहे हैं। बोलो अनिश सर, कुछ तो बोलो। कुछ नहीं, ठंडी थोड़ी है, इतनी नहीं है जितनी एक्सपेक्टेड थी उतनी। हाँ, और कितनी बजे टाइम सांग ना? टाइम झालाय राइट नाउ 12:40। 12:40 बजे पहुंचे। ठंडी में नहा के मस्त पाप धो के पुण्य कमा के हम देख लेंगे। ये जैकेट देखो यार, अच्छा लग रहा है ना, नया जैकेट लिया हुआ है, मस्त है। ये पूरा व्लॉग है। और आप प्रयागराज आ रहे हो, टेंट नहीं मिल रहा है, तो ये भी एक जुगाड़ हो सकता है, मगर इसके लिए आपको बाइक से आना पड़ेगा। हे आहे त्रिवेणी संगम, जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती मिळतात, आणि ही जागा खूप पवित्र असल्यामुळे करोडो भाविक स्नान करण्यासाठी कुंभमेळ्यामध्ये येतात। इथे आल्यावर आम्ही सर्वजण स्नान करण्यासाठी डुबकी मारण्यासाठी नदीमध्ये गेलो। गरम
जिसे पुकारे वो पहुँचे गंगा किनारे। न कर मैली तू गंगा, तन धोए मन तो गंदा। पलट के फिर नानी, बोली बात और बहता पानी। न कर मैली तू गंगा, तन धोए मन तो गंदा। नमो पार्वती पते हर हर। यानंतर आम्ही संगम घाटासोबत फोटो काढून ही आठवण आमच्या सोबत घेऊन इथून निघालो. शपथ यार, एकदा तरी जाऊन त्रिवेणी संगमला एक डुबकी ते स्नान करून यायलाच पाहिजे. मन प्रसन्न होतं आणि इतकं भारी वाटतं की मी तुम्हाला शब्दात सांगूच शकत नाही. मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए। जो चला गया वो लौट के फिर ना आए, तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए. गंगा स्नानानंतर आम्ही टिळक लावून बडे हनुमानजींच्या दर्शनासाठी निघालो. कपाळावर चंदन आणि त्यावर जय महाकाल लिहिलं की मनाला एक वेगळीच शांती आणि एक वेगळीच फिलिंग मिळते. हा आहे ओल्ड यमुना ब्रिज. खूप सुंदर दृश्य आणि खूप सुंदर लाइटिंग. ये हम जा रहे हैं श्री बड़ा हनुमान मंदिर जी के दर्शन करने. बहुत बड़ी लाइन है, बहुत बड़ी भीड़ है. गाइस, हम अब आए हैं श्री बड़े हनुमान मंदिर के यहाँ पे दर्शन लेने. आप देख सकते हो ये गंगा घाट का नज़ारा है. बहुत लोग हैं यहाँ पे और ये श्री बड़े हनुमान जी. जय हनुमान. बडे हनुमानजींच्या दर्शनासाठी प्रचंड मोठी रांग होती. इथे साक्षात हनुमंतांनी विश्राम केला होता. त्यामुळे इथे या मंदिराला बडे हनुमान मंदिर किंवा लेटे हनुमान मंदिर असं म्हणतात. आणि या मंदिराच्या इथे आपल्याला सुंदर दृश्य बघायला मिळतं. बडे हनुमान मंदिराच्या इथे हा आपला भला मोठा राष्ट्रध्वज आहे आणि तो डौलाने फडकत आहे. हे आहे आपल्या प्रयागराजमधील गंगा घाटा शेजारी वसलेलं हनुमान मंदिर आणि दर्शनासाठी आलेले असंख्य भाविक. मंदिरामध्ये एंटर केल्यावर साक्षात मारुतीरायाचं दर्शन घेऊन मन प्रसन्न होतं. आणि अशा प्रकारे हनुमंताच्या दर्शनाने आमची ट्रिप, आमची जर्नी कंप्लीट होते. या जर्नीमध्ये, या ट्रिपमध्ये खूप काही शिकायला मिळालं. थोडा त्रास झाला, पण त्या त्रासाच्या नंतर जे सुख मिळतं, जो आनंद मिळतो तो विलक्षणीय आहे. मी तुम्हा सर्वांना एक विनंती नक्की करेन की तुम्ही सगळेच जण एकदा तरी कुंभला जाऊन या. मग ते अर्धकुंभ असो, पूर्ण कुंभ असो किंवा पूर्ण महाकुंभ असो, एकदा जाऊन स्नान करून दर्शन घेऊन यायलाच पाहिजे. एक वेगळीच फिलिंग आणि एक वेगळीच भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. सो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की ह्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव.